look at the board. We are studying the chapter number work, and in the previous video we have studied about the how to writing in words, how to writing in Devanagari, and how to identify the place name and how to find out the place value, how to read the number, what is the format of reading the number. We have studied this part in the last video. आता जरा या व्हिडिओ मध्ये आपण मी हा टेबल काढलेला आहे. इथे हे सिरियल नंबर नाहीये, डिजिट नंबर आहे. म्हणजे ती संख्या किती डिजिट नंबर आहे हे यावरून तुम्हाला लक्षात येईल. इथे तो नंबर लिहिलेला आहे, त्याचे प्लेस नेम, युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस, 10,000 प्लेस, lakh प्लेस, 10 lakh प्लेस, crore प्लेस, 10 crore प्लेस, अब्ज. 100 पर्यंतचा एक ग्रुप, 10,000 चा दुसरा ग्रुप, lakh 10 lakh चा तिसरा ग्रुप आणि crore 10 crore चा चौथा ग्रुप, नंतर इकडे पाचवा ग्रुप. या पद्धतीने आपण हे सगळे नंबर लिहिलेले आहेत. हे सर्व नंबर वर्ड मध्ये कसे लिहायचे ते जरा पाहू आणि त्यांनाच देवनागरी मध्ये कसे लिहिले जाते हे सुद्धा पाहू. जसा 1 डिजिट नंबर, एक अंकी संख्या कोणती आहे? 8. कसे लिहिले जाईल? इथूनच लिहू आपण 8. याला देवनागरी मध्ये म्हणजे मराठीमध्ये आपण कसं लिहू? 8. 2 डिजिट नंबर आहे 47. 47 देवनागरी मध्ये लिहू आपण 42. त्यानंतर 3 डिजिट नंबर, 3 अंकी संख्या ज्यामध्ये 3च डिजिट असेल, युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस. याला वाचायचं कसं? 10 प्लेसला काहीच नाही आहे म्हणून डायरेक्ट 609. 609 आणि याला आपण लिहू 609 देवनागरीमध्ये. त्यानंतर 4 डिजिट नंबर आहे, युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस. कसं वाचायचं? 3812. 3812 या नंबरला आपण देवनागरी मध्ये लिहू 3812. त्यानंतर 5 डिजिट नंबर, 5 अंकी संख्या 1 2 3 4 5. 5 डिजिट, यामध्ये 5 डिजिट आहेत म्हणून याला आपण 5 डिजिट नंबर म्हणू. युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस, 10,000 प्लेस. आणि वाचायचं कसं? 98,765. 98,765. 65. देवनागरीमध्ये कसं लिहायला आपण? 98,765. 98,765. त्यानंतर 6 डिजिट नंबर, 1 2 3 4 5 6. 6 डिजिट आहे म्हणून याला 6 डिजिट नंबर म्हणू. युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस, 10,000 प्लेस, lakh प्लेस. कसं वाचायचं?
3 लाख इथे 8000 कारण 10 लाख प्लेसला काहीच नाही 10000 प्लेसला काहीच नाही त्यामुळे म्हणजे 0 आहे त्यामुळे आपण इथे सरळ 1000 प्लेस वरती येऊ 3 लाख 8000 100 प्लेसला काहीच नाही त्यामुळे 92 3 लाख 8092 लिहायचं कसं 3 लाख 8092 ज्याला देवनागरीमध्ये कसं लिहू आपण 3,08,092 3,08,092 त्यानंतर 7 डिजिट नंबर 1 2 3 4 5 6 7 डिजिट unit place 10 place 100 place 1000 place 10000 place lakh place 10 lakh place 42 lakh 80,000 इथे आपण 8000 बसलो 1000 प्लेस ला असल्यामुळे इथे 8 हे 10000 प्लेस ला आहे 1000 प्लेस ला मतलब 0 आहे त्यामुळे इथे कसं वाचायचं 42 lakh 80,902 42 lakh 80,000 902 42 lakh 80,902 याला आपण देवनागरीमध्ये कसं लिहू 42,80,902 8 डिजिट नंबर 1 2 3 4 5 6 7 8 डिजिट नंबर है यूनिट प्लेस 10 प्लेस 100 प्लेस 1000 10000 lakh 10 lakh crore प्लेस कसं वाचायचं 5 crore 2 lakh 45,173 कसं लिहायचं 5 crore 2 lakh 45,173 याला देवनागरीमध्ये कसं लिहायचं 5 कोटी 2 लाख 45,000 173 9 डिजिट नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 वाचायचं कसं unit 10 100,000 10,000 lakh 10 lakh crore 10 crore 22 crore 22 lakh 22,222 कसं वाचू आपण 22 crore 22 lakh
200, 22, 22. याला देवनागरीमध्ये 22,22,22,222 असं आपण वाचू. त्यानंतर 10 डिजिट नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 डिजिट नंबर. Unit 10, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh, crore, 10 crore, abj. 4 abj, 3 crore, 40 lakh, 32,800. काय म्हणतो? 4 crore, 4 abj, 3 crore, 40 lakh, 32,000, 800. या पद्धतीने आपल्याला रीड करता येईल. अगदी तिकडे देवनागरीमध्ये कसं लिहायचं? 4 अब्ज 3 कोटी, 4 अब्ज 3 कोटी 40,32,000, 40,32,800. या उदाहरणांवरून तुम्हाला कसं लिहायला पाहिजे वर्ड मध्ये, देवनागरीमध्ये, आणि कसं वाचायला पाहिजे, त्याचा फॉर्मॅट कसा लक्षात ठेवायला पाहिजे, हे सगळं लक्षात आलेलं असेल. याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि प्रॉब्लेम सेट 2 जो आहे हा सध्या राहू द्या. प्रॉब्लेम सेट 3 आणि प्रॉब्लेम सेट 4 हा होमवर्क म्हणून सोडवा. त्यामध्ये फक्त तुम्हाला 5 डिजिट, 6 डिजिट, 7 डिजिट नंबर्स पर्यंतचे नंबर्स हे नंबर मध्ये दिलेले आहेत, ते वर्ड मध्ये लिहायचे आहेत. वर्ड मध्ये दिलेले आहेत ते नंबर मध्ये लिहायचे आहेत. अत्यंत व्यवस्थितपणे प्रॉब्लेम सेट 3 आणि 4 सोडवा. सध्या प्रॉब्लेम सेट 2 आपण थांबवू.